अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स व आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी टिप्स. नंबर 1. ज्या महिला जेवणात रोज ज्वारी किंवा नाचणीची भाकरी खातात त्या महिलांना कधीही लठ्ठपणा येत नाही. नंबर 2. वजन कमी करायचे का? मग ओवा, जिरे, मेथीदाणे आणि बडीशेप पूड टाकून उकळलेलं पाणी 3 महिने नियमित प्या. फरक नक्की दिसेल. नंबर 3. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे किंवा ज्यांची हाडे कमकुवत आहेत त्यांनी रोज एक राजगिरा लाडू खावा. हा नॅचरल बोन बूस्टर आहे. नंबर 4. मॅगीचे सतत सेवन केल्यास मॅगीमध्ये आढळणारे शिसे नावाच्या घटकामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. नंबर 5. सकाळी मोड आलेली कडधान्ये खा. नाश्त्यात ही कडधान्ये घेतली की दिवसभर अंगात ताकद टिकून राहते. नंबर 6. BP कंट्रोलमध्ये ठेवायला सकाळी दुधी भोपळ्याचा रस प्या. यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो. नंबर 7. प्रत्येक घास 30 वेळा चावून खा. घास पाणी होईपर्यंत चावला तर लाळेतले एन्झाईम्स कॅन्सरसारख्या आजारांपासून वाचवतात. नंबर 8. आठवड्यातून एकदा उपवास करा आणि पोटाला सुट्टी द्या. फक्त पाणी किंवा फळं खा. पोटाचे आजार कमी होतात, पचनक्रिया सुरळीत चालते व वजन कमी होण्यास मदत होते. नंबर 9. महिन्यातून एकदा पूर्ण दिवस फक्त लिंबू पाणी आणि मध यावर राहा. यामुळे शरीर शुद्ध होईल. नंबर 10. पित्ताचा त्रास झाला तर साळीच्या लाह्यांचं पाणी प्या. पोटातील आग शांत होईल आणि शरीराला थंडावा मिळेल. नंबर 11. वजन नैसर्गिकरित्या घरच्या घरीच कमी करायचे असेल तर रोज सकाळी कोमट पाणी प्यावे. दररोज सकाळी लवकर उठून 45 मिनिटे चालावे. योगा करावा. तसेच जेवणामध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढवा आणि वेळेवर जेवण करा. तसेच जेवणामध्ये तेलकट पदार्थ पूर्णपणे बंद करा. आपली कामे आपणच करा. घरातील छोटी कामे स्वतः केल्याने शरीराची हालचाल नैसर्गिकरित्या होते. नंबर 12. जेवताना काशाच्या थाळीत जेवा. बुद्धी तलक होईल आणि शरीरातील पित्त कमी होईल. नंबर 13. जेवणात बाजरीची भाकरी आणि लसणाची चटणी ठेवा. याने कोलेस्ट्रॉल कमी राहते आणि हृदय मजबूत होते. नंबर 14. आठवड्यातून 2दा शेवग्याच्या शेंगाचं सूप प्या. हे नैसर्गिक पेनकिलर असून सांधेदुखी आणि कॅन्सरपासून बचाव करते. नंबर 15. दुपारी जेवल्यानंतर फक्त 10 ते 20 मिनिटे वामकुक्षी घ्या. जास्त वेळ झोपू नका. लठ्ठपणा येऊ शकतो. नंबर 16. रात्री झोपताना नाकात गाईच्या तुपाचे 2 थेंब टाका. यामुळे डोकं शांत राहील आणि झोपही चांगली लागेल. तसेच घुरणे बंद होईल. नंबर 17. महिन्यातून एकदा 2 ते 3 कोवळी कडुलिंबाचे पाने चावून खा. याने रक्तशुद्धी व्हायला मदत होईल. नंबर 18. रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाची 1 पाकळी मधासोबत खाल्ल्यास पोटाचा घेरा कमी होईल. नंबर 19. सकाळी चेहरा सुजलेला वाटल्यास बर्फाच्या पाण्यात चेहरा 2 मिनिटे बुडवून थोडा वेळ शेकावे किंवा चेहऱ्याला बर्फ लावावा. नंबर 20. इडलीचे पीठ दळताना त्यात थोडे साबुदाणे, पोहे व मेथीचे दाणे घातल्यास इडली कापसासारखी मऊ व लुसलुशीत होते. नंबर 21. दुपारच्या जेवणात जिरे आणि सैंधव मीठ टाकलेले ताक घेतल्याने पचन सुधारून वजन घटते. नंबर 22. दुधाची साय जाड येण्यासाठी दूध मंद आचेवर तापवा आणि न ढवळता थंड होऊ द्या. नंबर 23. सांध्यांना गरम वाळूने किंवा मिठाच्या पुरचुंडीने शेक द्या. सांध्यात साचलेला वात निघून जाईल आणि वेदना थांबतील. नंबर 24. फळे सकाळी 10च्या आधीच खा. सूर्योदयानंतर 2 ते 3 तासात फळं खाणं आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर ठरते. नंबर 25.
ओव्यात मोठ्या प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म असतात. यामुळेच केवळ किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्ये सुद्धा ओव्याला मोठे स्थान आहे. नंबर 26. रात्रीच्या जेवणानंतर दररोज नियमितपणे 1 चमचा तुपामध्ये थोडेसे सैंधव मीठ टाकून सेवन केल्याने पचन सुधारते आणि यामुळे बद्धकोष्ठतासारख्या समस्या देखील टाळता येतात. नंबर 27. सकाळी कोमट पाण्यात चिमूटभर हळद आणि काळी मिरी टाकून प्यायल्याने शरीरातील गाठी विरघळण्यास मदत होते. नंबर 28. रात्री झोपताना दुधाच्या सायमध्ये किंचित केसर टाकून मालिश करा. त्वचा 60व्या वर्षीही तजेलदार दिसेल. नंबर 29. कच्चे टोमॅटो पिकवण्यासाठी ते कागदी पिशवीत केळ्यासोबत ठेवा. नंबर 30. पुऱ्यांचे पीठ मळताना त्यात थोडी पिठी साखर घाला. पुऱ्या छान फुगतात. नंबर 31. महिन्यातून 2दा सोंड गुळाचे लाडू खा. सांधे जखडणार नाहीत आणि शरीर उबदार राहील. नंबर 32. साध्या डोकेदुखीसाठी लगेच गोळी घेऊ नका. त्याऐवजी नैसर्गिक घरगुती उपाय करा. नंबर 33. रात्री झोपताना सोंड टाकलेलं गरम दूध प्या. वात कमी होईल आणि सांधेदुखीमध्ये आराम मिळेल. नंबर 34. इडली पात्राला तेल लावण्यापूर्वी थोडे पाणी शिंपटा. सहज निघेल. नंबर 35. तळलेले तेल वारंवार गरम करून वापरू नका. ते आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. नंबर 36. मधाची शुद्धता तपासण्यासाठी त्याचा 1 थेंब पाण्यात टाका. शुद्ध मध विरघळत नाही. नंबर 37. फक्त दात घासून होत नाही, जीभ नीट स्वच्छ करा. याने शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडतात. नंबर 38. खुर्चीवर बसताना नेहमी पाठ ताठ ठेवून बसा. यामुळे पोटाचे स्नायू ढिले पडत नाहीत. नंबर 39. दुपारी जेवणानंतर अर्धा चमचा ओवा आणि थोडे काळे मीठ कोमट पाण्यासोबत घेतल्याने गॅस आणि शरीरातील चरबी कमी होते. नंबर 40. हाडे मजबूत करण्यासाठी डिंकाची खीर किंवा लाडू खा. सांध्यातले वंगण टिकवण्यासाठी हे बेस्ट औषध आहे. नंबर 41. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शांत झोप लागते. नंबर 42. खोकला येत असल्यास आल्याचा रस आणि मध चाटल्याने त्वरित आराम मिळतो. नंबर 43. लसूण तुपामध्ये गरम करून खाल्ल्याने शरीरातील कफ ढिला होतो. नंबर 44. रोज रात्री जेवणानंतर 1 बाळ हिरडा तोंडात धरून चघळल्याने शरीरातील सर्व इंद्रिय दीर्घकाळ तरुण राहतात आणि पचन कधीच बिघडत नाही. नंबर 45. ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आठवड्यातून 1दा कोबीची भाजी व दुधीची भाजी खावी. नंबर 46. काळी मिरी व मध एकत्र करून खावे. घशातील खवखव कमी होईल. नंबर 47. कडधान्य आणि तूप ही एक उत्तम जोडी आहे. यामधून आपल्याला ऊर्जा व प्रोटीन पचनासाठी आवश्यक असे पौष्टिक जीवनसत्व मिळतात. हे फक्त साधे अन्न नसून ते आरोग्यासाठी उत्तम अन्न आहे किंवा सुपरफूड मानले जाते. नंबर 48. हातापायाला सतत मुंग्या येत असतील तर शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता असू शकते. दही, ताक, पनीर आणि अंडी यांचा आहारामध्ये समावेश करा. त्याचबरोबर तेलात 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या जाळून त्या तेलाने मालिश करा. आराम मिळेल. नंबर 49. रिकाम्या पोटी दररोज नियमितपणे तूप सेवन केल्याने पचन सुधारते आणि यामुळे बद्धकोष्ठतासारख्या समस्या देखील टाळता येतात. नंबर 50. डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी आंब्याची 5 ते 7 कोवळी पाने रात्री
पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी उपाशीपोटी दररोज गाळून प्या. नंबर 51. फ्रीजमधील भाजी थेट शिजवू नका. फ्रीजमधून काढलेली भाजी 10 मिनिटे बाहेर ठेवा, मग शिजवा. अचानक तापमान बदलल्याने पोटदुखी आणि गॅस होण्याची शक्यता कमी होते. तसेच गॅस सिलेंडरची पण बचत होते. नंबर 52. सांबारात उकळी आल्यानंतर सांबार मसाल्याबरोबर थोडा पावभाजीचा मसाला घातला तर सांबाराची चव छान लागते. नंबर 53. अळूवडी बनवताना बेसनमध्ये 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे, म्हणजे अळूवडी कुरकुरीत बनते. नंबर 54. तुरटीच्या पाण्यात छोले भिजवावे, असे केल्याने छोले मऊ होतात. नंबर 55. थायरॉईड असल्यास नारळाची मुळी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी उकळून प्यावे, फरक पडतो. नंबर 56. पेरूचे पान खावे, विस्मरण होत नाही, दात दुखत नाही, स्मरणशक्ती वाढते. नंबर 57. मीठ मिसळून गुळण्या केल्याने घसा दुखणे थांबते, घशाची खळखळ कमी होते आणि सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. पायी चालण्याचे चमत्कारिक फायदे. नंबर 1. आठवड्यातून 75 मिनिटे चालणे तुमच्या आयुष्यात 2 वर्षे वाढवू शकते. नंबर 2. आठवड्यात 120 मिनिटे चालल्याने मेंदूची स्मरणशक्ती 3 पट वाढते. नंबर 3. दिवसात फक्त 30 मिनिटे चालल्याने डिप्रेशन 36% कमी करू शकते. नंबर 4. प्रत्येक दिवशी 60 मिनिटे चालल्याने लठ्ठ